नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, 29 जानेवारीला पंढरपूर मंगळचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून अहिल्या फुलाला पर्यायी एक फुल म्हणून त्या ठिकाणी 77 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्याची बातमी देखील आपण महाराष्ट्र माझावरती केली होती. तर आता अहिल्या फुल हा पंढरपूर असेल, टेंभुर्णी असेल आणि पुणे भागाकडून जाणाऱ्या असंख्य त्या ठिकाणी प्रवाशांसाठी अतिशय सोयीस्कर, परंतु खरं तर हा कुठतर बऱ्याच दिवसाचा फुल असल्यामुळे ह्याला एक पर्यायी मार्ग असावा असं पंढरपुराच्या अनेक लोकांची मागणी होती आणि त्यासाठीच जवळपास 77 कोटी रुपये मंजूर करून तर ह्याला दुसरा पर्याय फुल त्या ठिकाणी होणार आहे. पण ह्या चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या पुलाला बॅरिकेड बंधारा व्हावा अशी देखील मागणी केली होती. तर त्या संदर्भात आज आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट बागल साहेब. तर बागल साहेब, सर्वात महत्वाचं म्हणजे 77 कोटी रुपये या पुलाला मंजूर झाले. तर त्यासोबत तुमच्याच फेसबुकला एक पोस्ट बघायला मिळाली की याला बॅरेज बंधारा त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासोबतच नंतर अभिजित पाटलांनी सुद्धा ते प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. कशा पद्धतीने मंजूर होईल आणि त्याला फायदा कसा कसा होईल? नमस्कार. खरं तरी या पुलाची अत्यंत गरज आहे. गरज आहे म्हणण्यापेक्षा 85 ला हा पूल तयार झाला, जुना अहिल्या पूल. तो त्यावेळचे कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची वाहतूक आणि एकंदरीतच पंढरपूरला कनेक्टिव्हिटी असावी या दृष्टीनं हा पूल निर्माण केला आणि आज 50-55 वर्ष या पुलाला झालेत. आणि या पुलाचा जनरली विचार करून मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी जवळपास 77 कोटी रुपयाचा हा पूल NHAI च्या माध्यमातून, नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मंजूर करून केंद्र शासनाकडून तो घेतलेला आहे. आणि या पुलाविषयी आपणही एक दुरुस्ती म्हणून एक मागणी केली होती फेसबुकच्या माध्यमातून की या पुलाला पूल कम बॅरेज बंधारा अशा पद्धतीची ही एक व्यवस्था की जी नॅशनल हायवे अथॉरिटीची थीम आहे की त्यांनी तशी सूचना करा, आम्ही ते करून देतो असं नितीन गडकरी साहेबांनीही अनेक वेळा भाषणातूनही सांगितलंय आणि त्यांचा तसा प्रपोजल आहे. आपण ती दुरुस्ती व्हावी म्हणून मागणी केली. आणि आता त्या ठिकाणची जी मागणी आहे की या मतदारसंघाचे म्हणजे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांचाही या पुलाच्या उजव्या बाजूला त्यांचा मतदारसंघ येतो आणि या बाजूला समाधानदादा आवताडे असा दोघांना कनेक्टिव्हिटी करणारा हा नदीवरचा पूल आहे. आणि ही दोन्ही नदी ही दोघांच्याही मतदारसंघाची विभाजन करणारी आहे. तर ही सगळी बाजू असताना अभिजित पाटलांनी औचित्याचा मुद्दा म्हणून त्यांनी विधिमंडळामध्ये या पुलाला बॅरेज बंधारा व्हावा ही एक स्वागतार्ह मागणी खरं तर त्यांनी केली. आणि ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. कारण या ठिकाणी एक पूल जेव्हा निर्माण होतोय त्यावेळी ह्याची उंची जवळपास 30-35 फूट आहे. तुम्ही बघू शकता की 30-35 फुटाच्या उंचीमध्ये हा पूल वर येणार आहे. आणि या पुलाच्याच अगदी पश्चिम बाजूला पंढरपूरचा पाणी पुरवठा आहे. त्याचबरोबर सांगोला 85 गावाचा पाणी पुरवठा आहे आणि सांगोला शहराचा पाणी पुरवठा आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ह्या पाणी पुरवठ्यासाठी इथं जर का 1.5 TMC 2 TMC चा जर हा बॅरेज बंधारा झाला तर पाणी पुरवठ्याची सोय होईल. आणि पाणी पुरवठ्याची सोय झाल्यानंतर पंढरपूरला कायमस्वरूपी पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीनं होईल. कारण येणारा वारकरी, कारण पंढरपूरची पाणी पुरवठा ही येणाऱ्या वारकरी 70 ते 80 हजार दररोजचा पर्यटक आहेत. तर त्या ठिकाणी आहे. आणि याच पर्यटनाला विरंगुळा म्हणून या ठिकाणी बोटिंग क्लब वगैरे ह्या गोष्टी करता येतील. इथल्या युवकांना ती संधी मिळेल, पर्यटन स्थळ होऊ शकतं. थोडंफार संपादन करावं लागत असेल तर आज ते सोयीच आहे. म्हणजे आज ते तुम्ही करू शकता. पण भविष्यामध्ये जर का या ठिकाणचे सगळे डेव्हलपमेंट झाली तर उद्या करू शकत नाही. योगायोगानं आज या दोन्हीही आमदारांनी एक चांगला प्रश्न या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि केंद्र शासन द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणजे फक्त तुम्ही मांडायचं आहे, राज्य सरकारनं शिफारस करायची आहे आणि या दोन्ही आमदारांनी केंद्रामध्ये फॉलोअप करायचं आहे. दोन्हीकडचे बी खासदार इथं आहेत. कारण एका बाजूला योगायोगानं म्हणलं तर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेचा मतदारसंघ आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा बी या बाजूला मतदारसंघ आहे. त्याचबरोबर सोलापूरचे एक म्हणजे कर्मभूमी मानणारे मुन्ना माडिक हेही इथं पंढरपूरमध्ये लक्ष घालून असतात. तर या सगळ्यांनीच मिळून जर थोडासा निर्णय घेतला तर ही एक चांगली गोष्ट होऊ शकते. आणि इथूनच पुढे जर विचारात घेतलं तर अगदीच रेल्वे पूल आहे बाजूला, तर त्या रेल्वे पुलाचा जर विचार केला तर त्या दर्जाचं काम या पुलाचं व्हावं. दुसरी बाजू की इथूनच बाजूला चंद्रभागा म्हणून जी वाहते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पुढून, तर त्या विठ्ठलाच्या पुढे चंद्रभागेला सतत पाणी राहील आणि मग तिथं कुठेतरी घाण होणार नाही, वारकऱ्यालाही पाणी मिळेल. आंघोळीचं स्नान जसं आज तुम्ही कुंभमेळ्यासाठी करताय मग तसा आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागेसाठी का होत नाही? नमामी चंद्रभागा जाहीर झाली पण तिला जाहीर होऊन 7 वर्ष झाली, पण ती नमामी कुठं आहे हीच माहित नाही. कारण आज बी तिथं घाण पाणीच आहे. सगळ्या गोष्टी जर अध्यात्म म्हणून बाजूला सोडलं
आणि एक शास्त्र म्हणून जर बघायला गेलं तर मग इथं सगळ्याच घाण पाण्यात लोकांना अध्यात्म म्हणून बुडवता का तुम्ही? या गोष्टीचा जर विचार केला तर स्वच्छ पाणी, चांगल्या पद्धतीचा विरंगुळा, आणि ह्या दोन्हीही बाजूनी म्हणजे या बाजूला पूल झाला तर अगदीच पूर्व बाजूला दोन्ही बाजूनी रोड करून त्या ठिकाणी आपण लोकांना पर्यटन म्हणून पंढरपूरच्या नदीवर करू शकतो. बरोबर आहे. या पद्धतीची जर डेव्हलपमेंट झाली तर खूप मोठा विरंगुळा, आणि इथं पर्यटन स्थळ डेव्हलप होऊन व्यावसायिक अपॉर्च्युनिटी निर्माण होती, व्यावसायिक संधी निर्माण होती. बरोबर. मग इथला फुलवाला असेल, बाकीचं कोणी असेल, सगळे आहेत. बोटिंग करणारी माणसं असतील, ज्या काय देणाऱ्या संधी असतील, ते ज्याची त्यांनी घेतले व्यवसाय वाढणार आहे, आणि त्यामुळे पंढरपूरच्या अर्थकारणालाही फायदा होणार आहे. तर सर्वात महत्वाचे पाणी आणणं पण तेवढंच महत्व आहे, कारण खालच्या लोकांना परत ज्यावेळेस पाणी गरज पडेल त्यावेळेस भेटेल. मग इथून बंधारा एक गोरसाळे तर बंधारा 1.5 किलोमीटर येथे हा. आहे, तो कशामध्ये काम करत नाही का, त्याची डेव्हलप होऊ शकतो? गुरसाळे बंधाऱ्याची परिस्थिती अशी आहे की गुरसाळे बंधारा हा पाणी पुरवठ्याच्या पूर्व बाजूला आहे, सॉरी पश्चिम बाजूला आहे, हा. आणि तिथून पाणी सोडून गुरसाळे बंधाऱ्याचं पाणी याच्यात आणलं जातं, आणि मग पाणी सांगोला आणि पंढरपूरला दिलं जातं. म्हणजे गुरसाळे बंधाऱ्यावर पंढरपूर आणि सांगोल्याच्या पाणी पुरवठ्याचाही बोजा आहे, आणि जवळपास 10 ते 15 गावांचा, म्हणजे कवटळे असेल, शिरडोन असेल, खेडा असेल, खेड बसवणे असेल, किंवा ह्या 10 ते 12 गावं आहेत ती शेळवे, देवडे, ह्या गावांना पाणी पुरवठा उन्हाळ्यामध्ये थांबवला जातो, तिथली लाईट घालवली जाते. आणि त्या शेतकऱ्यांना मात्र इतर ठिकाणी तुम्ही जनरली म्हणता लाईट 8 तास दिली, पण ह्या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यापासून ते जून जुलै महिन्यापर्यंत 2 तास लाईट दिली जाते. म्हणजे पाणी उशाला कोरड घाशाला अशी अवस्था त्या शेतकऱ्यांची आहे. मग यांना मॉब जास्त नसल्यामुळे यांना मांडायचाही प्रश्न आहे, कारण दोन्हीकडे वेगवेगळे आमदार आहेत, आणि दोन्हीकडे 5-7 गावाचा प्रश्न म्हणून कोणी विचारात घेत नाही, पण त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तर तो त्यांच्यासाठीचा सोयीचा होईल. आणि त्याही बंधाऱ्याला म्हणजे अगदीच अभिजित आबांनी म्हणलं किंवा दादानी म्हणलं की शिना नदीवर आणि भीमा नदीवर बॅरेज बंधारे व्हावेत, असं त्यांचं सगळ्यांचंच मत आहे, सरकारचं बी मत आहे. स्टोरेज वाढलं पाहिजे, जवळपास 10 TMC पाणी इथं अडवलं पाहिजे पंढरपूर तालुक्यात आणि माळशिरस, माडा, सांगोला ह्या भागामध्ये. तर ते पाणी अडवण्यासाठीचा बंधारा जसा ही बंधारा आहे तसेच वरचे बंधारे पण करावे लागणार आहेत. पण आताच जर सोय असेल, जर इथं 77 कोटी रुपये ऑलरेडी मंजूर असतील, तर बघायला गेलं तर किती असणार आहेत? संपादनाचे एक 20 कोटी रुपये असतील, आणि बॅरेज बनवण्याचे काय 5-25 कोटी रुपये, म्हणजे 50-55 कोटी रुपयामध्ये वाढीव मध्ये इथं चांगली सोय होऊ शकते. तुम्ही ऑलरेडी रस्ता करायला लागलाय, तुम्ही करायला लागलाय. रस्ता करायला लागलाय, हा, त्यामुळे अजून थोडं त्यामध्ये भर घातली, भर घातली. सगळ्यासाठी होऊ शकते. हा, फक्त दृष्टी ठेवली का होतोय. भर घालणं म्हणजे दृष्टी ठेवणे. केंद्र शासनाला ते शक्यच आहे, केंद्र शासन काय करणारच आहे, फक्त त्यांना सूचना करणं एवढं महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही ते केलंय, त्यामुळे सगळ्यांनी स्वागतार्ह भूमिकेने या गोष्टीकडे विचारात घ्यावं. आणि अगदी गुरसाळ्या बंधाऱ्याचं सुद्धा, गुरसाळ्या बंधाऱ्याला कसा आहे की तो जुना बंधारा आहे, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, केपीसीचा, तर त्याची कॅपॅसिटी लहान आहे, तर त्याचा वापरही तिथं होईल. आणि ते कॅपॅसिटी जर वाढवली आपण तर उद्याच्या काळात, म्हणजे त्याच्याही बाजूला कुठेतरी उद्याच्या काळात जर बॅरेज बंधाऱ्यामध्ये, म्हणजे थोडक्यात गोष्ट अशी आहे की जे पूर्वीचे कोल्हापूरचे पद्धतीचे बंधारे होते, ज्या ज्या नदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी बॅरेज बंधारे व्हायलाच पाहिजेत. कारण कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये एक असं आहे की लिकेज, तिथं टाकणार दार, हे सगळे निकृष्ट पद्धतीचे झाले. आणि ज्याच्यासाठी हे टेंडर दिलंय की हे लिकेज थांबवायचं टेंडर दिले, ते टेंडरचा माणूस सापडत नाही, टेंडर तिथं वापरलं जात नाही. हे टेंडर फक्त कागदोपत्री असते, आणि अधिकाऱ्याचं आणि त्या टेंडरवाल्याचं संगनमत आहे, हे स्पष्ट आहे. कारण संगनमत नाही असं म्हणायचं तर ती टेंडर तुम्हाला तिथं येत नसतोच, आणि ते बॅरेज कधीही अडवले जात नाहीत किंवा थांबवले जात नाहीत. आणि बॅरेज बंधारेचा प्रश्न असा आहे की मॅन्युअली आहे ते. समजा उद्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस पडला तर बॅरेज बंधारे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे उचलणं अवघड पडतं, आणि नाही उचलले तर समजा पाणीच कमी पडलं तरी बी प्रश्न निर्माण होतो. तसं बॅरेज बंधाऱ्याचा प्रश्न असा असतो की ऑटोमायझेशन आहे, त्याला कंट्रोलिंग सगळं ऑटोमायझेशन आहे. पाण्याचा फ्लो एक ठराविक लेवल मध्ये आला का ते दरवाजे उचलले जातात त्या ह्याच्यावर, म्हणजे थोडक्यात छोट्या धरणाप्रमाणे ते सगळं ऑपरेटिंग चालतंय. त्यामुळे हे फायद्याचं आहे, आणि जेणेकरून त्याचा टेंडरचा बी प्रश्न येणार नाही, मेंटेनन्सचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आता ह्या एक छोट्या प्रमाणामध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जर हा केला तर तो सक्सेस होईल आणि फायद्याचा होईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने 77 कोटी रुपये मंजूर झालेत, तर त्याला फक्त प्रस्ताव त्या ठिकाणी अजून मागणी केली आणि वाढवला तर या ठिकाणी पंढरपूरसाठी अतिशय महत्वाचं होणार आहे. तर त्या ठिकाणी पर्यटन स्थळ वाढणार आहे, अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, आणि पंढरपूरमध्ये असणारी पाण्याची जी कमतरता त्या ठिकाणी मिटणार आहे. तर सांगोला असेल, पंढरपूरचे पाणी पुरवठा असेल, यासाठी हा बॅरेज बंधारा अतिशय महत्वाचा आहे. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.